हे बघा फुगलेली मस्त वेगळी. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे. फर्स्ट टाइम करतीये आणि पहिली गोष्ट, माझ्यासोबत मी एकटी नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही थंबनेलवर तर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ किती स्पेशल आणि किती असा तो म्हणतात ना की असा एखाद्याची काही आठवणी असतील त्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये, तो असा हा व्हिडिओ पूर्ण असणार आहे. आणि माझ्यासोबत हा व्हिडिओ कोण कंटिन्यू करत आहे? सो 1 2 3 ये मैत्रीण आजी. सो ही माझी आजी आहे. ज्यांना माहिती नाहीये किंवा जे ह्या व्हिडिओमुळे पहिल्यांदा आले असेल सबस्क्रायबर्स माझ्या चॅनलवर, तर ही माझी आजी आहे. मी हिला मैत्रीण आजी असं म्हणते. तर मैत्रीण आजी हे दोन वेगळे शब्द आहेत. मैत्रीण आणि आजी म्हणजे मी लहानपणीची माझी ही आठवण होती. कुठून जनरेट झालं हे पण तुम्हाला असं क्युरियस असेल की मैत्रीण आजी हे काय नाव आहे, हिचं नाव आहे का? तर नाही, तिचं नाव वेगळं आहे. मी तिला प्रगती नाव आहे तिचं, पण मी तिला मैत्रीण आजी म्हणते. बिकॉज मी जेव्हा लहान होते तर माझ्या लहानपणी माझ्याशी कोणी फ्रेंड्स नसायचे, म्हणजे नव्हतेच स्कूलमध्ये. तर मग मी आजीलाच माझी मैत्रीण असं मी म्हणायचे तिला की माझी मैत्रीणच आहे बाबा, म्हणून मग मैत्रीण आजी असं ते एक हे लॉजिक आहे. आणि तुम्हाला असं थोडं बोलताना एकदम असं फ्रेंडली बोलायची ना मैत्रिणीसारखं. मग अक्का आजी होती, ती म्हणे असं का बोलती तू आजीशी, ती काय तुझी मैत्रीण आहेत का? म्हणे हो, मग माझी मैत्रीण आजीच आहे, म्हणून मग ते नाव पडलं तेव्हापासून. आणि आज आम्ही दोघी मिळून एक डिश बनवणार आहोत. तर ती कोणती डिश आहे मैत्रिणांची? झुणका भाकरी किंवा पिठलं भाकरी पण म्हणतात त्याला. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे ना, त्यानिमित्त मग हे बनवायचं होतं. तर मग तुला शिकायचं आहे म्हणून म्हटलं तू पण शिक आणि मी पण बनवते. देवाचं नैवेद्य पण होईल, तुझं शिकणं पण होईल. म्हणून मग आज आपण पिठलं भाकरी आणि ठेचा बनवणार आहे. ठेचा तिखट असेल ना? मग थोडासा तिखटच असतो, मीडियम करू थोडं. मग त्यात शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला की कमी होतं तिखट. बरं. तर मला बनवता येत नाही ऍक्च्युली, सिरियसली. तर ती मला शिकवणार आहे ही गोष्ट, ती कशी बनवायची, काय तिचे मेजरमेंट्स आहेत, आणि आपण तिच्याशी खूप गप्पा मारणार आहोत आज. सो आज बघूया आणि आपल्याला शिकायला पण मिळणार. लेट्स गो. मिरच्या भाजून घेऊ आधी आपण तेलामध्ये. आपण पहिले सुरुवात कुठून करायची? मग ठेशाच्या मिरच्या भाजल्या की त्याच कढईत आपण मग पिठलं बनवू. बरं, ठीक आहे. म्हणजे तेल वगैरे मग त्यातच हे होतं ना. मग आधी थोड्या मिरच्या गरम करून घेतल्या की त्या पटकन बारीक होतील, तोपर्यंत त्याची पण तयारी होईल मग. ओके. आपण हिरव्या मिरच्या तेलामध्ये टाकल्या आहे, त्या परतून घेतल्या ना अशा जरा की मग तिखटपणा पण कमी होतो आणि वाढल्या जातात जरा. त्या लसूण मिरची अशी परतून घेतो तेलामध्ये. पिठल्याला फोडणी करून घेऊ. तोपर्यंत त्या मिरच्या गार होतात ना, तोपर्यंत बेसन करू आपण. कांदा वगैरे आपण वेळीवर चिरून घेतलाय. वेळीवरच चिरायचे ना कांदा, भाज्या सगळ्या वेळीवरच चिरायच्या. आता पॅड वगैरे, चॉपिंग पॅड वगैरे आले, पण आधी पहिल्यापासून आपण वेळीवर चिरतो, त्यामुळे आम्हाला वेळीवरची सवय जास्त करून. आधी मोहरी टाकायची, जरा तडतडली की मग जिरे टाकायचे. ऑब्झर्व करतायत का किती सगळी ही प्रोसेस बिना मेजरमेंटने करते, हाताने ती सवय झाली ना, ती अंदाजे टाकते. म्हणजे तसं तुम्ही मला विचाराल की किती प्रमाणात हे टाकलं, तर तसं नाही. हे बघा किती हिंग टाकते. आपले मोठी फॅमिली असल्यामुळे आपल्याला मोठं जास्त करायची सवय ना, मग त्यामुळे ते मेजरमेंट पेक्षा असं अंदाजे टाकलं की पटकन लक्षात येतं. ओके, किती माणसांचं बनवायचं, आता 5-6 माणसांचं बनवायचं आहे, बरोबर, त्याप्रमाणे मग हे आपण टाकतो.
अंदाज आलेला आहे आपल्याला किती माणसांना बनवायचं तर किती प्रमाण लागतं. बरोबर आहे. त्यामुळे मग आपण असं हातानेच एकत्र टाकतो. आता आम्ही ह्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता ते टाकलाय बेसनाच्या प्रोसिजर मध्ये. आणि आता मी इथे कोथिंबीर ते चिरतोय आणि मग ती टाकू. आता हळद टाकली आपण. ओके. आणि असं नाही की मी काही मदत करत नाही, मी पण मदत करते. आता तू नंतर पीठ टाकायला मदत कर. खूप मोठी गोष्ट आहे ती. मी वाटली का? नाही. नाही. 2 टेबलस्पून मी हलवते. आमच्याकडे हे बघा, हे जुन्या पद्धतीचं दगडी खलबत्ता आहे. हे बघा दगडाचा. आणि हे लोखंडाच्या कढईत आपण करतोय बेसन. अरे हा, आम्ही लोखंडाच्या कढईत करतोय बेसन. लोखंडामध्ये आयर्न असतं ना, मग त्यात बनवलं म्हणजे आयर्न पण पोटात जातं, म्हणून आपण लोखंडी कढईत बेसन बनवतोय. आणि ह्या दगडीमध्ये असं हे वाटून घेतोय. हे असं ठेचायचं ना? हा. हे बघा, हे ठेचण्याचं तुम्हाला ज्यांना माहिती नसेल, आधी पाटावर वंटा पण असायचा. हा, ते असं काय हे करायचं ना, त्याच्यावर करायचो आम्ही. असं ही लसणाच्या पातीची चटणी. हे बरोबर करतीये का मी? हो. हे आपण भाजून घेतलं म्हणून मग ते इझिली होत आहे का? म्हणजे पटकन वाटल्या जातं. थोडं जाड मीठ टाकायचं, मिठाने पण ते बारीक वाटल्या जातं. अच्छा. जाड मिठाने. त्याला रॉक सॉल्ट पण म्हणतात कोणी कोणी. पटकन होते. बारीक झाली का लसूण मिरची आधी असं दगडाने ठेसून घ्यायचं आणि मग असं रगडायचं ते. काही प्रश्न सुचतायत की तू हे कधी बनवायला लागली? काय म्हणजे ही डिश लग्न झाल्यावरच करायला शिकले, कारण माझं लग्न खूपच लवकर झालं होतं. त्यामुळे मला स्वयंपाक काही जास्त येत नव्हता. हा, मला हा एक प्रश्न विचारायचा आहे तुला की लग्नाच्या आधी तुला काही बनवायला जमत होतं का? हे असंच ना, मग मदत करायचो आईला. कधी कणिक मळून द्यायचो, असं चटणी वगैरे वाटून द्यायचो. पाट्यावर चटणी वाटायची ना तेव्हा, पुरण वाटाय. आई एकटीच होती आमची, त्यामुळे मग आईला मदत करायचं असं. पण तिचा स्वयंपाक लवकर व्हायचा, वडिलांची ड्युटी वगैरे असल्यामुळे मग लवकर लवकर करायला लागायचं. मग ती म्हणे आता तुम्हाला मुलांना तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायला लागलं की वेळ होतो. मग ती तिच्या पद्धतीने करून घ्यायची. त्यामुळे पण जास्त स्वयंपाकाची सवय नव्हती. आणि शाळा पण चालू होती तेव्हा माझी. मग शाळेचा वेळ, त्यांचा वेळ, जेवणाचा डब्याचा नाही होत. आधी तू पहिली डिश कोणती बनवली आहे? लग्नाच्या आधी पोहे वगैरे असंच कधी बनवलेले. बर. आणि हे मोस्टली कोणाला जास्त आवडायचं, म्हणजे का बरं एवढं बनवायला लागले? काय? बेसन भाकरी ना. बेसन हे बहुतेक आपल्या महाराष्ट्रीयन सर्वच लोकांची आवडती डिश आहे आणि ट्रेडिशनलच आहे. मिठाला की त्याला पाणी सुटतं. बाई, ह्या ज्या टिप्स आहेत ना काही छोट्या छोट्या, की ओला हात लागला आपला मिठाला तर मग त्याला पाणी सुटतं, ह्या गोष्टी आमच्या जनरेशनला नाही माहितीये. तर मग हेच शिकण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणून हा व्हिडिओ करतोय. ऍक्च्युली लोकांसाठी हा एक पदार्थ कधी पण ऐन वेळी कोणी पाहुणे आले, काय असलं, भाजी नसली, काय नसलं, गावाकडे मोस्टली गावाकडे हाच असायचा. आणि संध्याकाळच्या जेवणाला बहुतेक करून. आणि कोणी आले पाहुणे अचानक, आता पहिले आधी कसं एवढ्या भाज्या वगैरे काही नसायच्या घरात, मग त्यामुळे पाहुणे आले काय करायचं, आता पटकन भाजी काय होणारी, तर पिठलं आणि भाकरी आणि चपात्या. आणि पौष्टिक सुद्धा, पौष्टिक पण आहे आणि हे आणि पटकन होणारी वस्तू. आणि आवडायची ना आपल्या घरात, तर सर्वांनाच आवडायचं. विशेष करून आप्पांना, आजीला. आप्पा आजी म्हणजे माझे सासू सासरे, मोठे दीर दादा, त्यांना पण आवडायचं, सगळ्यांनाच आवडायचं आम्हाला. आणि आजीला काय भाजी नसली की उपास सोडायचं आहे, करा ग आपल्याला, कधी संपली जेवायच्या वेळेस भाजी, आपल्याला पिठलं करा ग पटकन थोडस, असं म्हणायचे. हे तुम्ही जेव्हा करताय तेव्हा प्लीज हात घालू नका, तर भयंकर आम्हाला सवय होईल. हा, तुम्हाला ह्यांना सवय, पण मला हात धुवून घेणं धुतले. हे इथं लागली
आमची प्रोसिजर थोडीशी आता मी तुम्हाला इकडून दाखवते. इथून दिसत असेल तुम्हाला आम्ही पाणी घातलंय त्याच्यामध्ये आता, आणि मग त्याच्यानंतर काही काही लोक मग त्याच्यानंतर पाण्यामध्ये पीठ टाकून पण टाकतात. पीठ काढून घेतात असं खाली आणि मग ते टाकतात. पहिले वेगळ्या भांड्यामध्ये ते पीठ पाणी असं सगळं मिक्स करतात, कारण की त्याचे जे लम्स होतात ते तर होत नाही, आणि म्हणून मग ते पटकन होऊन जातं. पण आपण असं टाकून मग जरा आता तुझी सवय अशी आहे असं करू. आणि हे काय थोडं तेलाचे पण भांडे खूप वेगळे असायचे ना आधी तुमचे. हो, तेलाचं असं किटली असं हे चमचा किटली असंच असायचं बहुतेक करून. आता असे हे भांडे निघाले. किंवा ते कावळा असायचा. हा, तो मोठा आमच्या जुन्या घरी आम्ही तुम्हाला तिकडे गेले की दाखवतो. तो खूप मस्त तेलाचा कावळा म्हणायचे त्याला. हा, तेलाचा कावळा. तेलाचा कावळा. कावळा का म्हणजे त्याला असं चोची सारखा आकार होता ना असं. अच्छा, त्याच्यामुळे कावळा. कावळ्याची चोच. बापरे, मी तर काळा घातला. कावळाच आहे तू. प्लीज. तुझी फेवरेट डिश कोणती? मी तर हा प्रश्न विचारला. हे बघा, ती अजून पण हाताने टाके याच्याने फिरव. असं हलवत राहायचं ना पटपट, म्हणजे मग गाठी नाही होत. त्याने हटवून घ्यायचं असं. ते असं पटकन उडतं पण हातावर. माझी रागवायची, अगं हातावर उडेल. आजीने शिकवलं आम्हाला, अक्कानी आजीने. अक्का म्हणजे मोठी जाऊबाई आपली. हे जेव्हा महालक्ष्मी ते असतात तेव्हा आपण ते हे बेसनाच ते काय म्हणतात, थापी वडी. ती कशी करतात? ती पण अशा पद्धतीच असते, पण त्यात फक्त आपण घट्ट बेसन करून ते असे गोळा करायचा, पीठ मळून घ्यायचं घट्ट एकदम. अच्छा, म्हणजे कणकेसारखा गोळा बनवायचा आणि मग ती थापून घ्यायची. ती थापायची म्हणून त्याला थापी वडी म्हणतात. मी इथे दाखवेल तुम्हाला थापी वडी कशी असते. बघूनच खाऊ वाटते. आता भाकरी केली की पटकन खा मग. गरम गरम खायला मजा वेगळी. मजा. झाकून ठेवू 5 मिनिटं यायला. ओके. थोडंसं ठेशाला आपण फोडणी करू. पण आपण असं बापरे, गरम उचलते डायरेक्ट. कपड्याने उचललं हाताने. अरे पण तरी पण तेवढं गरम आहे. आपण आधी टाकलं असतं तर भाजीला वगैरे टाकता येतं, मग वाया जात नाही. मग वेस्ट होकांतच वस्तू घालवायची नाही. आजी, टिपिकल आजी. मग कोणती गोष्ट वाया घालवायची नाही. मग जुन्या लोकांचं असंच खायचं. सासूबाई ओरडतात. मग जुने लोक असंच म्हणायचे, काय खाऊन माजावं पण टाकून माजू नये. का डेंजर ठसका. पण आजी आप्पा ओरडायचे बाहेर हॉलमध्ये असलं तर त्यांना ठसका जायचा. अरे काय केलं फोडणी, ठसका आला. काहीच आमचं बेसन ठेचा हे बनवून झालंय आणि आम्ही आता भाकरीच्या तयारीला लागलोय. भाकरीत मीठ नसेल ना तर ती भाकरी एकदम बेचव लागते. पण मोस्ट बाजरीची वगैरे छान लागते, बिन मिठाची पण छान गोड लागते. म्हणजे ती बाजरी गोड असते ना, बाजरीची भाकरी गोड लागते बिन मिठाची. बर. तूप भाकरी, दूध भाकरी खायला छान लागते. तुम्ही लहानपणी काय कसे खायचे? तू भाकरी कशी खायची? असं ह्याच्याबरोबर खायचे आणि मग दूध भाकरी कुस करून खायची. आधीचे सगळे तसेच खायचे. तूप गुळ भाकरी ते पण मस्त लागतं. पौष्टिक पण आहे. तुला भाकरी कोणी शिकवली बनवायला? मला ना अक्का आजी शिकवली, आजींनी. म्हणजे तिच्या मोठ्या जावेनी, इन शॉर्ट. चुलीवर शिकायचं आधी ना, चुलीवर शेगडीवर छान शिकले जायचे. शेगडी पण होती आपली. असं भाजत नाही हात? आता सवय झाली ना, असं मुलींना वगैरे आता सवय नसते. तुम्हाला आधी भाजायचं ना आमचं, आम्हाला सवय नव्हती तेव्हा. आता सवय झाल्यामुळे काय हे होतं, हाताची कातडी होती त्यात. अशी रफ होऊन जाते का? मस्त ती अशी गोल झाली आहे. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. अशी गॅसवर शेकायची. थांब गाईज, आपली भाकरी मस्त टम्म फुगली आहे.
गाईज आता गरम पाणी मैत्रिणीने टाकलंय आता जस्ट, चटका बसतोय. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे अशी म्हण आहे पहिली, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. खूप चटका बसतोय. चटका बसल्याशिवाय भाकरी गोल होणार नाही आणि चांगली होणार नाही, स्वयंपाक येणार नाही. ना? हे असं. ह्याच्याने इकडे घ्यायचं परत ते असं. हे इथून इथून असं. ओके, झालं का? होते. आजी होती ना ती अशी हातावर थापूनच मोठ्या हातावरच्या भाकरी म्हणायची त्या. अशा? हो. अशा का? बापरे, माझी गोल नाही होती ना, झाली ना, कुठं नाही होती. हात तिकडचा हात काढ ना, दोन्ही हाताने तिकडे थापायला. हळूहळू हळूहळू उचलायला. आता उचलायची नसेल येत तर मग नाही, येईल. उलट नाही घ्यायचं. थांब येईल. जमली काय? उलटी टाकायची, उलटी. अरे भगवान, तुटली का? आता बस, थांब ना, नको ना, मग कर ना चांगली. करू का? तुटली तर शिकायचं परत, त्याला काय एवढं. खूप पथेटिक आहे. येते काय बघ, जाऊन ती फक्त आलं नाही केलं की सगळं जमतं. आता काही झालं बघा, माझी भाकरी गोल जमली आहे थोडीफार तरी. आणि आता ह्याला पाणी लावायचं ना थोडं लाव. छोटी मी भाकरी शिकते माझी. उलटी. ओ फुगली, सगळी फुगली. हे बघा, फुगलेली मस्त वेगळी, मैत्रीण आजीने शिकवलेली. पिठलं भाकरी आणि ठेसा तयार बनवून झालंय आमचं. हा, हे बघा, आम्ही मस्त ताट पण सजवलंय. आणि आम्ही कांदा, हा पातीचा कांदा असतो ना. हो, पातीचे कांदे. हे असं आमचं, ही आमची रेसिपी किंवा हे बनवून झालंय. आणि मी टेस्ट करून बघते. कसं वाटलं तुला? कशी वाटली रेसिपी? बघताना कशी वाटते? बघताना खूप थोडंसं डिफिकल्ट वाटत होतं हे सगळं, बिकॉज म्हणजे आता डिश सजवल्यावर कशी दिसते, खाताना सोपंच वाटतं. मला वाटलं वेगळं विचारते. बघताना तर एकदम मस्त वाटतं, म्हणजे प्रॉपर गावाकडची फिलिंग येते. ते मस्त सगळं ठेचा, कोथिंबीर वरतून एक मस्त बेसनावर, आणि सगळेच एकदम प्रॉपर वाटतंय गावाकडचं जेवण प्रॉपर. आणि तोंडाला पाणी सुटलं की नाही खाताना? बघूनच सुटलं, म्हणूनच खासवणं होते मी की खाते थांबादे. थांबा, मी तुम्हाला खाऊन सांगते कशी झाली आहे. तू पण घे. नाही, आधी तू खा. जुने लोक असं म्हणायचं, आधी सर्वांना खाऊ घालायचं, मग आपण खायचं. करताना पण खायचं नाही. किती देवो भव म्हणतो ना. बरोबर आहे. मग कधी पण आपलं उष्ट हात लागलेलं, हे आलेलं, कोणी पण येतं पटकन, मग आपण त्यांना जेवायला येतो ते, म्हणून मग करताना पण खायचं नाही अशी सवय आम्हाला. म्हणून मग तशीच लागली ती, पटकन खायचं नाही करता. आणि नैवेद्य मेन दाखवायचं असं. हे बघ, आता परत अजून छान गरम गरम भाकरी तुला देते. मस्त आता तू जेवण कर. बरोबर. सो गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशाच नवीन काही रेसिपी अजून बघण्याची इच्छा असेल तर तसे पण आम्हाला सांगा, आम्ही अजून नवीन रेसिपी तयार करू. आमच्या वैष्णवीमुळे आम्हाला अशी प्रेरणा मिळाली की आपण पण असं काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवून युट्यूबवर टाकाव्यात. तर मग अजून नवीन एखादा पदार्थ बनवायची इच्छा आहे, ती पण बनवू आम्ही. तुम्हाला हा कसं वाटलं ते पण कळवा, म्हणजे आम्ही अजून नवीन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे आमच्या दोघींचा, आणि हे बनवतोय आम्ही, आणि आमच्या गप्पा या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सगळं सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी एक्साइटेड राहा. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल, अँड
फील द वाईब्स. असं कर, असं. हां, फील द वाईब्स.